जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आयुष्यात संकटे पाठ सोडत नाहीत. काय करावं काय नाही हे सुचत नाही. तेव्हा तुम्हालाही मनापासून वाटतं ना की एकदा तरी गुरुचरित्र वाचावं. पण धावपळीच्या जगात 52 अध्याय वाचायला किंवा 7 दिवसाचं कडक पारायण करायला वेळच मिळत नाहीये. तर काळजी करू नका. तुमची ही अडचण कायमची दूर होणार आहे. आजची ही एकच कथा तुम्हाला 52 अध्यायांच्या गुरुचरित्राच्या पारायणाचे पूर्ण फळ देणार आहे. तर ही कथा तुम्ही अवश्य ऐका, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचे फळ मिळेल आणि तुमच्या समस्याचे नक्कीच निवारण होईल. अनादी काळापासून या पृथ्वीतलावर जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा सात्विक माणसावर अन्याय होतो, तेव्हा तेव्हा भगवंत कोणता ना कोणता अवतार धारण करून पृथ्वीवर येतात. ही कथा सुरू होते अशा एका काळात, जेव्हा पृथ्वीवर असत्याचे आणि अधर्माचे साम्राज्य पसरले होते. पण या अंधारातही एक प्रकाशज्योत तेवत होती. ती होती अत्री ऋषींचा आश्रम आणि त्यांची धर्मपत्नी महासाध्वी सती अनुसया यांची. सती अनुसया पतिव्रत्याची कीर सती अनुसयेच्या पतिव्रत्याची कीर्ती केवळ पृथ्वीवरच नाही, तर तिन्ही लोकात पसरली होती. जिथे जिथं फक्त एकाच नावाची चर्चा होती, ती म्हणजे सती अनुसया. तिचे तप, तिची पतिसेवा आणि तिचे सत्व इतके प्रखर होते की खुद्द देवराज इंद्रही अस्वस्थ झाले. हीच कीर्ती नारद मुनींच्या कानावर पडली. नारद मुनी, ज्यांना आपण देवाचे गुप्तचर आणि लीला घडवून आणणारे सूत्रधार म्हणतो, त्यांनी एक योजना आखली. ते थेट वैकुंठात, कैलासात आणि सत्यलोकात गेले. त्यांनी माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि माता पार्वती यांची भेट घेतली. नारद मुनींनी मुद्दामहून अनुसयेच्या स्तुतीची उधळण या तिन्ही देवींसमोर केली. माता, काय सांगू तुम्हाला, पृथ्वीवर अत्री ऋषींची पत्नी अनुसया हिचे सत्व इतके महान आहे की तिच्यासमोर स्वर्गाचे तेजही फिके पडेल. आजच्या काळात तिच्यासारखी पतिव्रता स्त्री त्रैलोक्यात दुसरी कोणी नाही. हे शब्द ऐकताच तिन्ही देवीच्या मनात ईर्ष्याची ठिणगी पडली. स्त्रियांचा स्वभाव मुळातच तो, त्यात स्वतः त्रिदेवांच्या पत्नी असूनही एका मानवी स्त्रीची स्तुती त्यांना सहन झाली नाही. माता लक्ष्मी म्हणाल्या, नारदा, तू हे काय बोलतोयस? आम्ही साक्षात जगज्जननी आहोत. आमच्यापेक्षा श्रेष्ठ ती मानवी स्त्री कशी असू शकते? नारद मुनी म्हणाले, मी तर पाहिलं ते सांगतो.